यानंतर वाशिममध्ये जाऊयात। बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशी द्यावी आणि परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज विदर्भातील पहिलाच मोर्चा सकाळी 11 वाजता वाशिम शहरातून निघणार आहे। सर्वपक्षीय सर्वधर्मीय संघटना, सेवाभावी संस्था आणि संवेदनशील नागरिक यांच्या वतीने महामूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। पाहूया। संतोष देशमुख यांच्या सर्व आरोपींना फाशी व्हावी व परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज हा वाशिम जिल्ह्यातील विदर्भातील पहिलाच मोर्चा आहे। जिल्ह्यातील सर्व पक्षीय सर्वधर्मीय संघटना, सेवाभावी संस्था आणि संवेदनशील नागरिकांच्या वतीनं या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे, ज्या ठिकाणी मोर्चा निघणार आहे त्या ठिकाणी उभा आहे। या मोर्चासाठी आता नागरिकांची जमण्यास सुरुवात होणार असून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार आहेत। हा मूक मोर्चा या शिवाजी महाराज चौकातून निघणार असून पाटणी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगा विराज देशमुख, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दीपक केदार, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख तसेच राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित असणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।